हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज ना उरकायचं चाललं आहे. आणि आज सकाळी काय झालं, ह्या घरात अक्कासाहेब होतं ना तीच निघून पडलं. जसं सापडलं थोड्या वेळ आणि पण खूप जास्त भिलते मी, कारण म्हटलं पाहिजे कुठं पडलं. आणि चांगलं तिचं म्हणजे कारण लागत पडलं आहे. तर आता बरं झालं घरी तरी पडलं. आज मी जाणार होती बारामतीला, तीच चालले माझं आवरायचं. तर आजचा डबा करायचा चालला आहे. आईला मी पिवळा बटाटा करणार आहे आणि ही रात्रीची बिर्याणी राहिलेली आम्हाला सगळ्यांना. ही रात्रीची बिर्याणी राहिलेली दोन्ही ह्याच्यात पातेल्यामध्ये बिर्याणी. आणि आता आम्ही पिवळा बटाटा करणार आहे. तर रात्रीचं सगळं शिल्लक आहे. म्हटलं तिला मग काहीतरी वेगळं करून द्यावं, तिला काय आवडत नाही. तिला आवडीच काहीच नाही, तिला बेसनपोळी आवडते. तर सारखी रोज 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 बेसनपोळी ना असं ही बसतं, पण तिला आवडते बेसनपोळी म्हणून देत राहते तिला सारखी बेसनपोळी. पण आता म्हटलं लावायचं काहीतरी वेगळं करतो म्हणून आता गेला मी पिवळा बटाटा. आणि बारामतीला जायचे मला काम होतं थोडंसं पंचायतीमध्ये. आणि पंचायतीतलं काम आवरल्यानंतर ना परत मला घरी परत आलं. तरी एस टी जायचं म्हटलं खूप वेळ जातो, काही दिवस जातो तिथे. परत घरी आल्यावर 4 वाजता ती शिरडांचं म्हणजे करावं लागतं. आणि एका दिवशी असं म्हटलं ना उरकायचं लवकर उरकायचं, तर अजिबात उरकलं जात नाही, लय उशीर लागतो त्याला. कुठं जायचं म्हणलं की दुकानात गिऱ्हाईकाचे येणार, कामाला उशीरच लागणार. तर चला आधी माझं उरकून घेते, नंतर मग कंटिन्यू करू. तुम्हाला दिवस सकाळी किती लवकर उठायचा प्रयत्न केला ना तर मला ना जागच येत नाही. मला ना 7:30 वाजतात. मी किती प्रयत्न केला की लवकर उठायचं, किंवा 5ला किंवा लईत 6 वाजता, तर माझ्याच्याने ते होतच नाही. कारण दिवसभर धावपळ करून करून इकडं तिकडं दुकानात ह्याच्यात उभं राहून राहून माझे पाय खूप जास्त दुखतात. आणि परत बाहेरचं पण करावं लागतं शेरडांचं पण, म्हणून मला ना जास्त म्हणजे असं लवकर उठायलाच म्हणजे जमत नाही. तर मी प्रयत्न करते लवकर उठायचा, पण मला काय जमाना झाला आहे ती. तर चला आता मी आवरून घेते पटपट. इतकं धावपळ झाली ना आज, कारण आम्हाला टायमिंगमध्ये पोचायचं होतं आणि माझं ना खूप जास्त आवरायचं बाकी होतं. आणि फायनली मी पोचले. पंचायत समितीमध्ये आहे मी आत्ता, आणि आमची मीटिंग चाललेली आहे. सर लोक पुढं बसल्या तर, आणि त्यानंतर आम्ही नाश्त्याला आलो. नाश्त्याला मी इथं वेट करत होते की नाश्ता करा, कारण इतकी भूक लागलेली. आणि त्यानंतर मी पावभाजी मागवलेली, कारण सगळ्यांनी पावभाजी पुरी भाजी मागवली. मला काय तेलकट जमणार नाही, त्यामुळे मग मी पावभाजी मागितली. तर त्यानंतर पावभाजी केलं आम्ही नाश्ता करून घरी आले. घरी आल्यावर घरातला राडा बघून ना असं बाहेर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या गाडीवर माझी एकटी मी बारामतीला गेली. ते पहिल्यांदा मी माझी म्हणजे ट्रॅफिकमधून कशामधून मला थोडंसं टेन्शन आलं होतं बरं का. भीती नाही वाटली, थोडंसं असं टेन्शन आल्यासारखं झालं होतं. पण हळूहळू भिगवण चौकातून पंचायत समितीकडे जायला इतकी जास्त गर्दी असते. आणि आज बाजार असून गर्दी नव्हती एवढी जास्त, आणि म्हणजे होती बरं का गर्दी. आता भिगवण चौकात किती गर्दी असते, तर खूप जास्त गर्दी होती. तरी पण मी त्यातून थोडं हळूहळू मी पुढं गेले. पंचायत समितीत गेले, पोचले. आणि येताना माघारी येताना माझी एक मैत्रीण होती, आम्ही 4 जण होतो. नाश्ता करायला गेलो, बरोबर गेलो. पण आणि येताना एका मैत्रिणीला मी माझ्याबरोबर घेऊन आले, डबल शीट ते पण. आणि मला खूप छान वाटलं. पण ह्याचा एक तोटा आहे की माझं आता काम काय असलं की हे माझ्याबरोबर बारामतीला येणार नाहीत आता. म्हणणार तुला जायला येतं तरी मला कशाला घेऊन जातेस, कारण खूप जास्त ट्रॅफिक असतं ना. आणि गाडीवर गेलं म्हणजे कसं जास्त वेळ लागत नाही, काम झालं की लगेच घरी यायला येतं. त्यामुळं मी एस टीने जायचं काय जास्त म्हणजे त्यात पडतच नाही. आणि आमच्या ह्यांना मी घेऊन जाते. पण आत्ता त्यांना माहीत झालं आता ही एकटी बारामतीला जाऊ शकते, तर ते माझ्याबरोबर येतात का नाही काय माहिती. आणि तिकडून आल्याच्या नंतर इतका जास्त कंटाळा आलता, खूप जास्त कंटाळा आलता. आणि खूप लांब जास्त. आणि डबल शीट नेल्यामुळं ना माझा हात ना उजवा हात इतका दुखत होता ना, कारण अशी चमक निघत होती त्या हातातून म्हणजे डबल शीट नेल्यामुळं. आणि जास्त वेळ ड्राईव्ह केल्यामुळं, कारण मी जास्त वेळ ड्रायविंग नाही करत आहे. तर चला असो,
एक चांगली गोष्ट झाली की मी बारामतीला जाऊ शकते. नाहीतर आमच्या ह्यांना प्रत्येक वेळेस सांगावं लागायचं, चला 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 करावं लागायचं. तर आत्ता मला जर आता कधी परत मीटिंगला जायचं म्हटलं की मी जाऊ शकते. तर चला, आजचा दिवस खूप छान गेला. मला एक काय म्हणतात त्याला, आता मला कोणाची गरज नाही की चला चला करायची. मी एकटी जाऊ शकते बारामतीला, आणि ती पण डबल जाताना एकटी गेली ती, येताना डबल सीट आले. तर मला खूप समाधान आहे. फक्त हात दुखतो आहे एवढंच, का एकदा सवय झाल्या मग होऊन जाईल. चला आता बाय. आणि काळजी घ्या सगळ्यांनी.